ते मी सुरुवातीला सांगितलं. आपल्या शहराच्या 32 प्रभागामध्ये नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळ काही महिने आम्ही आधी जाहीर करू. कारण पाणी पुरवठा करताना मला एक गोष्ट माहिती आहे, सगळ्यांनाच पहाटे पाणी मिळेल अशातला भाग आहे. त्याच्यात वॉल असतात, ते ऍडजस्ट करावे लागतात. पण साधारण नागरिकांचा कामाला जाण्याचा वेळ आणि येण्याचा वेळ ह्याच्यामध्ये कुठंतरी त्यांना पाणी देऊन त्यांना अडचणी निर्माण करायचा हे आमचं अजिबात धोरण असणार नाही. ते घरी असतानाच त्यांना पाणी आलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करू. तशा वेळा आम्ही त्या ठरवून निश्चित वेळापत्र काटेकोरपणे पाळलं जाईल. त्याच्यामध्ये पवना प्रकल्प जर पूर्ण म्हणजे मागच्या काळामध्ये मी ह्या खात्याचा मंत्री असताना पवनेला फ्लॅगची उंची वाढवून काही अधिकचं पाणी आपण तिथं साठू शकतो. पवनेला दरवर्षी 100% धरण भरतं, एवढी कॅचमेंट एरिया आहे आणि तिथं जागाही आहे. परंतु त्याच्याकरता थोडंसं त्यांना काही जमिनी देणं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांचं वेगळं मत आहे, सरकारकडे जागा तेवढी आहे, त्याच्यातनं त्याला मान्यता मिळाली, शेतकऱ्यांनी मदत केली, प्रश्न निघाला, सुटला तर 100 MLD अधिकचं पाणी आपल्याला उपलब्ध होईल. शुद्ध पाणी पिंपरी चिंचवडकरांना मिळेल.